शिवपुराणातील प्रभावी उपाय. या उपायानंतर पती सुख मागू लागतो. संपूर्ण कथा व उपाय. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण एक अत्यंत गूढ, प्रभावी आणि अनुभवसिद्ध उपाय जाणून घेणार आहोत. तर जो शिवपुराणात सांगितलेला आहे. मंडळी, आपल्या आयुष्यात असा काळ येतो की घरात असूनही मनाला शांती नसते, सगळं असूनही समाधान नसते. विशेषतः व्यावहारिक जीवनात पतीकडून संतल, दुर्लक्ष, राग, कटू शब्द, अपमान किंवा मानसिक त्रास होऊन असतो. तर स्त्रीचं मन आतून पूर्णपणे खचून जातं, कारण पतीचा हा त्रास पत्नी सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे तिचं मन आतून खेचून जातं. अनेक जणी म्हणतात की मी सगळं करते पण तरीही मला दुःखच मिळतं. माझं पती मला समजूनच घेत नाही, घरात शांतही राहत नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल की दुःख काही केल्याने संपत नाही, तर उद्याच हा उपाय करा. तर हा उपाय एकदा नक्की करून पहा. या उपायाने तुमच्या घरात सुख, समृद्धी, धन, दौलत, ऐश्वर्य सगळंच मिळेल. तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा. चला तर मग उपाय सांगते तुम्हाला. शिवपुराणात काय सांगते? शिवपुराणात स्पष्ट सांगितले आहे की भगवान शंकर हे करुणेचे, दयाळूपणाचे आणि त्वरित फल देणारे देव आहे. जे भक्ताला साध्या भावनेने, निखळ श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने शिवाची उपासना करतो, त्यात दुःख महादेव कधीच ठेवत नाही. तर महादेवाचा उपाय हा नक्की करा. महादेवाला रोज तुम्ही पाणी घालत चला. वैशाख महिन्याचं महत्त्व. मंडळी, वैशाख महिना म्हणजे उष्णता, ताप, कडक उन्हाळा आणि अशा वेळी जर आपण मातीच्या पात्रातील थंड पाणी भगवान शिवांना अर्पण केले तर ते केवळ जल नसून आपली वेदना, अश्रू आणि दुःख अर्पण करण्यासारखं असतं. पूर्वीच्या काळात लोक वैशाख महिन्यात शिवलिंगावर मातीचं भांडं ठेवत असे. त्याला गळकीही असं म्हणत असे. मातीचं भांडं वर टांगून ठेवत असे. हे दृश्य इतकं शांत करणारं असते की पाणी झरझर झरपत राहते हळूहळू त्या भांड्यातून. हे दृश्य इतकं शांत करणारं असायचं की मन आपोआपच निवांत व्हायचं. हा उपाय करताना फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा. सर्वप्रथम स्वच्छ स्नान करा. मनात कोणताही राग, द्वेष किंवा तक्रार ठेवू नका. शिवलिंगासमोर उभं राहून मनापासून प्रार्थना करा. हे महादेवा, माझं दुःख तूच जाणतोस, तूच दूर कर. 5 बेलपत्राचे बेल घ्या. बेलपत्राचे देठ योग्य दिशेने असावी. बेलपत्र ठेवण्याची क्रमांक: पहिलं बेलपत्र पार्वती मातेच्या स्नानावर, दुसरं बेलपत्र जलाधारीच्या ठिकाणी, तिसरं बेलपत्र शिवलिंगाच्या समोर, चौथं बेलपत्र जिथून पाणी वाहते तिथे ठेवावे. 5वं बेलपत्र अशोक सुंदरीच्या स्थानावर ठेवावे. आता मातीच्या पात्रातील स्वच्छ पाणी शिवलिंगावर अर्पण करावे. हे करत असताना फक्त एकच भावना ठेवावी: माझं सर्व दुःख तुलाच अर्पण आहे. हा अभिषेक करताना महादेवांना सांगा, माझ्या संसारात शांत, माझ्या पतीच्या मनात प्रेम, समज आणि करुणा जागृत करा. हा उपाय का करायचा? शिव म्हणजे पंचभूताचे अष्टपती. जल, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश. मातीचं पात्र: पृथ्वी, पाणी, जल, उन्हाळ्याची उष्णता, अग्नी, वाहणारा वारा, वायू आणि भक्ताची भावना, आकाश. ही 5ही तत्वे एकत्र आली की भगवान शंकर त्वरित प्रसन्न होतात. हा उपाय नियमित केल्याने घरातील वातावरण शांत होतं, पतीचा राग कमी होऊ लागतो, कटू शब्द कमी होतात, संवाद वाढतो आणि हळूहळू पतीच्या तुमच्याकडून सुख मागून लागतो. दुःख असं नाहीसं होतं. जसं उन्हाळ्यात ठेवलेला बर्फ विरघळतो तसंच दुःखही तुमचं विरघळून जाईल. मंडळी, हा उपाय करताना संशय नको, तुलना नको, अपेक्षा नको, फक्त श्रद्धा ठेवा. महादेव कधीही भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाही. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हर हर महादेव. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मंडळी.